हा जो सिनेमा आहे तो एकंदरीत त्या व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारीच्या अराउंडिंग चलतोय. व्हॅलेंटाईन्स डे नाव ऐकलं तर असं वाटतं की अरे लव्ह स्टोरी असेल, पण त्याच्या पाठीमागे एक खूप भयंकर असा कथानक आहे. ती क्राईम थ्रिलर बेस्ड एक स्टोरी अशी आहे. ती स्टोरी जी एकदम युनिक आहे आणि ते आता मार्केटला दाखवणं गरजेचं आहे. मराठीमध्ये खरंच असं सस्पेन्स थ्रिलर मूवी ज्याचं सस्पेन्स नावातनच चालू होतं. मराठीमध्ये असा मूवी तरी आता तरी नाही झालेला. बरोबर. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 21 जून रोजी नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, अ व्हॅलेंटाईन्स डे. नावावरनं जरी ही प्रेमकथा वाटत असली तरी या सिनेमाचं कथानक काहीसं वेगळं आहे आणि तेच उलगडून पाहण्यासाठी सध्या माझ्यासोबत सिनेमाची टीम आहे. माझ्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक रोहित सर आहेत. रोहित सर, काय सांगाल, नेमका सिनेमा काय आहे? अ व्हॅलेंटाईन्स डे नाव ऐकून प्रेमकथा वाटते, पण प्रेमकथा नाही असं तुमची टीम सांगते. बरोबर. जे तुम्ही ऐकले अर्थातच ते एकदम खरं आहे, कारण व्हॅलेंटाईन्स डे हा आपण प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतो. प्रेमाचा दिवस म्हटलं की आपल्यासमोर मग पूर्णपणे ती प्रेमळ दुनिया आणि त्या सगळ्या गोष्टी येतात. परंतु हा जो सिनेमा आहे तो एकंदरीत त्या व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारीच्या अराउंडिंग चलतोय, पण त्याच्या पाठीमागे एक खूप भयंकर असा कथानक आहे. जसं की त्या दिवशी ज्या मिसिंग मुली होतात किंवा त्या दिवशी जे काही किडनॅपिंग होते ते आपण सहसा किडनॅपिंगच्या प्रकारे बघत नाहीत. 14 तारखेला जर एखादी मुलगी किडनॅप होते किंवा गायब होते तर आपण काय विचार करतो की अरे यार ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत असेल किंवा ती बाहेर गेली असेल किंवा वॉटेवर. आपल्या मनामध्ये पहिला मुद्दा तोच येतो. पण कुणीतरी असा विचार करतो का की नाही याच्या पाठीमागे काहीतरी सिरियस असू शकतं की यार आपण याची FIR केली पाहिजे किंवा काय अशा गोष्टी सगळ्या. आपली फिल्म ती गोष्ट दाखवते. व्हॅलेंटाईन्स डे दिवशी कशा मुली गायब होतात, एक इट्स अ कोडिंग लैंग्वेज व्हॅलेंटाईन्स डे मीन्स. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. नक्कीच. त्यामुळे नावातनं जरी प्रेमकथा वाटत असली तरी ती प्रेमकथा नाही आहे, त्यामागची स्टोरी उलगडणारी कथा आहे. मला सिनेमाचे जे प्रोड्युसर आहेत, निर्माते महादेव सर, त्यांना विचारायला आवडेल, सर कथा एवढी कथा आणि नाव हे एवढं कॉन्ट्राडिक्ट करताना दिसतंय, तरी पण हा पिक्चर आपण प्रोड्यूस करावा असं का वाटतं? हा पिक्चर प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजे आत्ता जर आपण बघितलं सिच्युएशन जी आहे समाजामध्ये, त्यासाठी आता हा पिक्चर प्रदर्शित करणं किंवा अशी कन्सेप्ट आणणं हे मला गरजेचं वाटलं. जसं की माझ्या पूर्ण टीमने जेव्हा आम्ही पिक्चर प्रदर्शित करण्यासाठी पिक्चर बनवण्यासाठी जेव्हा आम्ही प्लॅनिंग केली, त्याच वेळेस जी पिक्चरची जे स्टोरी आहे ती स्टोरी जी एकदम युनिक आहे आणि ते आता मार्केटला दाखवणं गरजेचं आहे. मराठीमध्ये मराठीमध्ये असा मूवी तरी आता तरी नाही झालेला. बरोबर. त्यासाठी इंटरेस्टेड होतो मी. या सिनेमाचे दुसरे प्रोड्युसर, दुसरे निर्माते आणि लीड रोलमध्ये असणारे अभिनेते फैरोज सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, हा सिनेमा तुमच्या दृष्टीने कसा आहे? लीड रोल करताय, प्रोड्यूस करताय, कशी भावना आहे? हा जो सिनेमा आहे राईट, माझा पहिला पर्सनल म्हणजे वैयक्तिक फर्स्ट सिनेमा आहे. अँड जी कॉन्सेप्ट आहे व्हॅलेंटाईन्स डे, ती क्राईम थ्रिलर बेस्ड एक स्टोरी अशी आहे. मला असं वाटलं की एक मराठी इंडस्ट्री म्हणजे नॉर्मल जे कॉमन मूवीज जे येतात ना, आय डोंट वॉन्ट टू मेक दॅट काइंड ऑफ मूवी. म्हणून मी एक हे सिलेक्ट केला की हा जो टॉपिक आहे ना तो खूप मला इंटरेस्टिंग वाटला, क्राईम थ्रिलर बेस्ड मूवी. आता व्हॅलेंटाईन्स डे कशासाठी नाव ठेवलेलं आहे मी, दॅट म्हणजे जेव्हा तुम्ही सिनेमा पाहिलात तेव्हा तुम्हाला समजून येईल की वाय इट इज कॉल्ड व्हॅलेंटाईन्स डे. आपल्यासोबत सिनेमातील मुख्य अभिनेत्री चैताली मॅम सुद्धा आहेत. मॅम, कशी भावना आहे? एकतर नाव अ व्हॅलेंटाईन्स डे, सिनेमा थ्रिलर आहे आणि त्यात अरुण कदम सारखे दिग्गज कॉमेडी करताना दिसत आहेत. सगळंच मिक्सचर दिसतंय सिनेमात. खरं तर प्रत्येकाला वाटतं की काहीतरी नवीन कन्सेप्ट मिळायला हवी. प्रत्येक आर्टिस्टला वाटतं, प्रत्येक कलाकाराला वाटतं की काहीतरी नवीन करायला मिळायला हवं. जेव्हा अ व्हॅलेंटाईन्स डे नाव ऐकलं तर असं वाटतं की अरे लव्ह स्टोरी असेल किंवा एका कलाकाराला पण वाटतं अरे अगेन लव्ह स्टोरी. पण नाही, कन्सेप्ट खूप वेगळी आहे. त्या व्हॅलेंटाईन्स डेच्या मागे एक क्राईम बेस्ड स्टोरी आहे. तर खरंच हटके कन्सेप्ट आहे मराठीमध्ये आणि खूप छान वाटलं ही मूवी करताना. प्लस यांचे सॉंग्स आहेत, 3 सॉंग्स आहेत मूवीमध्ये
आणि तिन्ही सॉंग्स तुम्ही ऐकले असतीलच. खूप छान आहेत. कंपोजिंग वगैरे सगळं खूप अप्रतिम झालेलं आहे. आय होप तुम्हाला ते आवडतील. या सिनेमात आणखी एक छोटासा रोल घेऊन डॉक्टर प्रचिती आपल्यासमोर सिनेमातून येणार आहेत. त्यांना विचारायला आवडेल की कशी भूमिका होती सिनेमातली आणि काय. आम्हाला कळतंय खऱ्या आयुष्यात पण तुम्ही डॉक्टर आहात आणि सिनेमात पण डॉक्टरच करायला भेटतंय. वेगळं काय होतं? येस. सो वेगळं हे आहे की तिथे मी डॉक्टर प्रचिती पवार हे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे व्हॅलेंटाईन्स डे मूवीमध्ये. आणि हा मूवी मला खूप आवडला. ह्याची स्टोरी खूप आवडली, कारण मराठीमध्ये खरंच असं सस्पेन्स थ्रिलर मूवी ज्याचं सस्पेन्स नावातनंच चालू होतं असं मला ऐकायला मिळाला. हा रोल करत असताना त्याच्यामध्ये जो सस्पेन्स येतो किंवा क्लायमॅक्स येतो तिथे माझा एक्झॅक्ट भूमिका चालू होते आणि त्यातनं मग लोकांना ते गूढ जे आहे ते उलगडतं त्यांना. सो हा रोल करताना खूप मजा आली. सगळी टीम खूप छान होती. प्रोड्युसर, डिरेक्टर सगळेच छान होते. एक चांगलं हसरं खेळकर आणि हेल्दी वातावरण होतं. म्हणजे एक डॉक्टर असल्यामुळे मी थोडं हेल्दी वातावरण बघते. पण खूप नक्कीच हा मूवी तुम्ही बघा. तुम्हाला बघायला हा मूवी खूप आवडेल आणि तो सतत तुम्हाला खिळवून ठेवणारा असा मूवी आहे. नक्कीच. त्यामुळे येत्या 21 जून रोजी व्हॅलेंटाईन्स डे हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नावावरनं लव्ह स्टोरी किंवा ह्या सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सस्पेन्स, थ्रिलर असे अनेक अंग या सिनेमात असतील तरी अरुण कौदम सारखे कॉमेडीचे मास्टर या सिनेमात आहेत. कॉमेडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळं अनेक अंगांनी भरपूर असा हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे हा सिनेमागृहात जाऊन 21 जून रोजी नक्की पहा. आणि तोपर्यंत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.